होऊन जाईल झटपट. तिकडे आणखी 24 तारखेपर्यंत वेळ तुमच्याकडे आहेच. आम्ही त्यात बदल नाही केला, फक्त आम्ही 17ला बैठक ठेवलेली. याचा अर्थ तुमचा 24चा वेळ आम्ही कपात नाही केलेला आणि करणार सुद्धा नाही करणार, आम्ही करणार बी नाही. नाही, वेळेचा काही विषय नाही, पण आता इतक्या वेगाने काम चाललेलं आहे, अंतिम टप्प्यात आलेले तुम्ही बघता, त्याला काही आम्ही काही लपवतोय का, काम होत नाहीये, सरकार काहीतरी मागे म्हणजे फिरतंय शब्द, असा विषय नाही ना. आपल्याला जी मूळ मागणी आहे त्याच्यासाठी तर आमचं इतकं वेगाने काम चाललेलं. आम्ही इथं म्हणतोय फक्त की ह्या ज्या केसीच्या बाबत दगा फटका झाला, आरक्षणात होईल एवढं म्हणतो आम्ही. का होईल ते सांगतो की तुम्हीच ठरवलेलं आहे सगळ्या मंत्री महोदय बांधवांनी. मला वाटतं त्या दिवशी सामंत साहेब होते, मामा होते, बच्चू भाऊ होते, त्याच्यामध्ये सावी साहेब होते, परत त्याच्यामध्ये हे होते धनंजय मुंडे साहेब होते, असे आणि काही सचिव पण होते, अधिकारी पण होते. सगळ्या समक्ष ते लिहून घेऊन चाललेलं लेवल. मुख्यमंत्री साहेबांची ओळखी होती ते हे चिवटे साहेब. आता यांचं समोर ठरलं, आता आमचं काय राहिलं भाऊ, आमच्याकडे काय राहिलं. हा, तुम्ही आलात त्याबद्दल समाजाच्या वतीनं खरंच तुमचं स्वागत आहे. मी पहिल्यांदा शब्द वापरला इतक्या दिवसात आलात, परंतु आमच्याकडे काही राहिलंच नाही. आता ती बैठक 4 घंटे चालून लिहूनच घेतलेले, खाडाखोड करून ह्यो शब्द बसणार नाही. आणि तिथले तुमच्या सोबतचे जे होते ज्येष्ठ काय म्हणूयात त्यांना, जे हा त्यांनी ते काटछाट करायचे शब्द, ते म्हणजे शब्द बसत नाही. साहेब बरोबर आहे, तुम्ही सुद्धा स्वतः त्या दिवशी होते. हो हा, ते काटछाट सुद्धा केली. हो बरोबर. मग आमचं म्हणणं तेच, फक्त आलात हे चर्चा चांगली. उलट चांगलं राज्यात मेसेज आहे, 2 महिन्यात कुणीच आलं नाही, तुम्ही किमान आलात, तुमच्या जवळ तुमचंच उत्तर आहे, बस एवढंच म्हणणं आहे आमचं. कारण ते खूप काटछाट केलेलं आहे की तेच कायदा बनवणार आहेत. ते जे आलेले होते ना, यांनीच पहिलं आरक्षण दिलेलं आयोगानं. तेच लोक, त्यांचे इतकी काटछाट केलेली मी कधी बघितली नाही शब्दाची. मग आता हे आलात, ही वेगळा मेसेज जाईल राज्यात की आले, किमान समाजाशी चर्चा करतायत, 2 महिन्यात लक्ष दिलं नाही, त्याचं ऐकून त्या त्याला एक बडबड करताय तिकडे. दिलं नाही असं नाही, आमचं काम चालूच आहे ना. आम्ही तर 1 मिनिट थांबलो नाही ना, 1 दिवस थांबलो, कारण 8 दिवस काम चालूच आहे ना. पण समाजाला माहितच नव्हतं कुठपर्यंत आलंय, किती लाख नोंदी मिळाल्या, काय झालंय, मीडियावर येतंय, सगळं दिसतंय. शिंदे साहेबांचे अहवाल कुठे गेले, किती लोकांची छाननी केली, अधिकृत अहवाल नाही ना कोणचा नाही आला की इतक्या नोंदी सापडल्यात, हे काहीच नाही आलं भाऊ. ते तुमच्या माध्यमातून आज राज्याला कमीत कमी माहिती तरी मिळाली. तुम्हाला माहिती, सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही सांगते. आम्ही सांगणं म्हणजे काय होतं, शेवटी एक सामान्य माणूस सांगतो. पण आज तुम्ही आलं म्हणजे समाजाला की म्हणे एवढं तरी माहिती झालं की इतक्या लाख नोंदी करायला लागले. मंत्रालयात ते सांगितलं, विधिमंडळाचे सीएमने सांगितलं की इतक्या वेगाने काम चाललेलं आहे, सगळ्यांना माहिती नाही. एक अधिकृत अशी घोषणा जर झाली ना, इतक्या नोंदी सापडल्या, परिवाराला इतका फायदा होणार आहे, परिवाराला त्याचा अशा पद्धतीचा लाभ होणार आहे, म्हणजे हे एक समाजावरचं, समाजाच्या डोक्यात जाईल. सीएम साहेब बोलले अनेक वेळेला, समाजाच्या डोक्यात जाईल काय झालंय. सीएम साहेब बोलले अनेक वेळेला काही ना. तर समजा उदाहरणार्थ 54 लाख निघाल्या, माझ नाव आहे असं करायचं, पण मला माहितच नाही. उदाहरणार्थ समाजाकडून एकदा तो डाटा सगळा राज्यभर माहीत झाला, किंवा गाव काही ग्रामीण भागातल्याला काही कळत नाही सर. समजा त्यापेक्षा त्यापेक्षा जर असं झालं ना की राज्यातली इतक्या नोंदी मिळाल्या, हे तुमचं नाव आलेलं आहे, ज्याला कळालंच नाही, कारण काही आमचा समाज खूपच अडाणी. मग काय केलं तर ते ग्रामपंचायतला म्हणा, किंवा मग ते गावोगाव तुमचे अधिकारी तिथं ग्रामसेवक तलाठी, की तुमचं आलेलं तुमचं पत्र काढून घ्या. किमान एक रोजच तो गावात असतो, नुसतं सांगायचं काम आहे फक्त ती, आणि तुमच्या परिवाराला हा फायदा होईल. मग ते आकडा होईल मोठा, की इतक्या कोटी लोकांना त्याचा फायदा होईल, ही आकडा मोठा होईल आणि तुमच्या माध्यमातून चांगला संदेश जाईल. आणि याला जोडून जे काय ठरलंय त्या दिवशी कागदावरती, त्यानुसार सरकारला मान्य आहे. सगळं समाज पूर्णचे पूर्ण काहीही होत नाही, काहीच होत नाही, पूर्ण समाज खुश आहे सध्या ह्या नोंदी निघाल्यापासून. जे सत्य आहे ते, फक्त काही जागेवर, खूप जागेवर अन्याय होत केला गेला, जाणून बुजून समानता शब्द वापरून दुई निर्माण करायची, पुढं हातपाय तोडीन, टंगडे तोडीन, असं काय बोलून हे करून समजा मग ते त्याच्यात जास्त ही होत गेली. शब्दाने शब्द वाटतो असतं. बाकीचं सरकारनं नोंदीबाबत काम केलंय, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मराठवाड्यात काय जास्त मनुष्यबळ नव्हतं वाटतं, मराठवाड्यात नोंदीच नाही मिळाली.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.